60-70 लॅक्स का लॉस होने के बाद आपने मूर्तिकार की जर्नी चालू की. हां, हो. पहिली होती लाईफमधली, की एवढं मोठं काम मी अचीव्ह केलंय आणि गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया. द गणेश उत्सव पॉडकास्ट सीजन 1 आ गया है आपके लिए. सो ये पॉडकास्ट करने का ये मोटिव है हमारा कि महाराष्ट्र के, मुंबई के, सूरत के, गुजरात के हर जगह के हम मूर्तिकार को हमारे पॉडकास्ट पे बुलाएं और उनसे बातचीत करें, उनकी जर्नी के बारे में जानें कि एक गणपति की मूर्ति या फिर एक देवी की मूर्ति बनाने में क्या-क्या जर्नी उनकी रही है. सो लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया. वेलकम प्रथमेश दादा. कसं वाटतंय तुम्हाला आमच्या पॉडकास्ट मध्ये येऊन? सगळ्यात पहिलं तर नमस्कार, गणपती बाप्पा मोरया आणि खरंच थँक यू बोलीन मी, की इतकं छान प्लॅटफॉर्म तू आम्हा आर्टिस्टसाठी सजेस्ट केलाय आणि खरंच खूप छान आहेत ह्या गोष्टी, की तुम्ही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवताय. तर खूप छान एक्सपिरियन्स म्हणजे खूप एक्साइटेड होतो मी ह्यासाठी, की ऑलरेडी माझे इंटरव्ह्यू झालेत. पण तुझ्याबरोबर पहिल्यांदा माझा पॉडकास्ट आहे, तर खरंच मी एक्साइटेड आहे, की काय असेल, काय नसेल क्वेशन्स तुमचे. तर लेट्स सी. तर दादा आम्हाला तुमची जर्नी काय होती? म्हणजे तुम्ही कसं स्टार्ट केलं? कसं तुमचं म्हणजे पहिले तुम्ही कुठे काम करायचे आणि कसं हे आयडल मेकिंग प्रोसेस आणि ड्रेपिंग हे तुम्हाला पॅशन कधी माहिती पडली? जरा आम्हाला सांगा. ओके. पहिलं तर मी माझं शॉर्टमध्ये माझी जर्नी सांगतो, की कसं होतं, की ॲक्चुअली मी राहायला लालबागलाच आहे आणि गणेश गल्लीमध्ये माझं घर आहे. तर गणेश गल्लीमध्ये आमच्या घराच्या बाजूलाच कारखाना होता. छोट्या गणपतींचा आणि वांगणकर म्हणून आहे ते फेमस होते. खूप फेमस होते आणि माझं पूर्ण अख्खं बालपण आहे ना, त्या कारखान्यामध्ये आणि गणेश गल्लीच्या गणपती बरोबरच गेलेला आहे. म्हणजे तो तेव्हापासूनच माझा प्रवास चालू झालेला, की गणपती हा खूप माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता लहानपणापासूनच. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे स्कूल करता कुठेतरी असं एक आर्टिस्ट तर आमच्या अंगात मुरलेलाच होता, लहानपणापासून. मग कुठेतरी गणपतीची चित्र काढा, कुठेतरी कारखान्यात बसून थोडेसे गणपतींना पेंटिंग करा, काय करा. भले ते ओरडायचे, पण आम्ही जाऊन बसायचो आणि काहीतरी अशी काहीतरी गोष्टी करतच राहायचो आम्ही. पण छान होता एक्सपिरियन्स तो तेव्हाचा आणि माझे काका, माझे पप्पा ते सुद्धा तिथे पेंटिंगला वगैरे बसायचे. म्हणजे पूर्ण कारखान्यातच आमचं तेव्हापासून ती जर्नी स्टार्ट झाली. नंतर पुढे जाऊन मग अ, अ, शाळा चालू होती. शाळा करता पण मी एक आर्टिस्ट होतोच. माझं ड्रॉइंग खूप चांगलं होतं. तर मला आय थिंक 8वी ला होतो मी. तेव्हा मला एक आर्किटेक्चरने अपॉर्च्युनिटी दिलेली, की तू माझे प्रॉस्पेक्टिव्ह बनवशील काय? म्हणजे ड्रॉइंगचे. मी तर शाळेत होतो इतकं मला हे नव्हतं त्याच्याबद्दल. पण ठीक आहे, मी ती एक अपॉर्च्युनिटी स्टार्ट केली. पण तेव्हा कुठेतरी शाळेकडे इग्नोर केला, की बाबा आता आर्ट चला येतंय मला, मी तर काय आता ह्या गोष्टी इझिली करू शकतो. पण नाही. पुढे गेल्यावरती कुठेतरी कम्युनिकेशनमध्ये प्रॉब्लेम व्हायला लागला. जसं एक आर्किटेक्चर्स आहेत, कुठे मीटिंग्स आहेत. तो कम्युनिकेशन गॅप मला ना शिक्षणासाठी दिसायला लागला. तर मी हेच सांगेन प्रत्येकाला, की तुम्ही कितीही आर्टिस्ट असाल ना, तरी तुम्हाला इतकं तरी शिक्षण हवं तुमच्याकडे, की तुम्ही समोरच्या माणसाशी कम्युनिकेट करू शकाल. व्यावहारिक ज्ञान पाहिजे प्रत्येक आर्टिस्टला स्वतःला. कारण आजकाल आपण कोणावर इतकं सडनली ट्रस्ट नाही ठेवू शकत. तर तुम्ही परिपूर्ण असण्यासाठी शिक्षण असणं खूप महत्वाचं आहे. सेकंडली बोलीन आणि हे करता पुढे मग हळू-हळू ड्रेपिंगमध्ये म्हणजे मी फॅशन डिझायनिंग केलं. प्रोफेशनली फॅशन डिझायनर आहे मी आणि मुंबई नाही अख्ख्या वर्ल्डमधल्या टॉप ब्रँड बरोबर मी काम केलेलं आहे. त्यामुळे माझा तो एक्सपिरियन्सही खूप छान होता. ते कामही खूप छान होतं आणि होतं. पण कुठेतरी सडनली मग गणपतीमध्ये मी इन्व्हॉल्व झालो म्हणजे ड्रेपिंगमध्ये. ते करता ड्रेपिंगच्या अपॉर्च्युनिटी यायला लागल्या मला. मी घेतली फर्स्ट चॅलेंज होतं माझ्यासाठी, की एकदम 18 फूटचा गणपती. मी कधीच केलेलं नव्हतं आयुष्यात ड्रेपिंग. पण त्या माणसानी म्हणजे अ, तो गणपती होता उल्हासनगरचा होता. नाही उल्हासनगर नाही आय थिंक नाव आता मला आठवत नाही त्याचं. तर 18 फूट गणपती आणि ते माझ्या एका मित्राने सजेस्ट केलेलं. तो गणपतीने डायमंड वर्क वगैरे करायचा. तर की तू करशीलच म्हणून. मला कॉन्फिडन्स नव्हता स्वतःवरती, की मी आजपर्यंत कधी मूर्ती नाही पण धोतर घातलेत मी माणसांना. पण मूर्तीला नाही घातलेलं. त्यावेळी जो फर्स्ट एक्सपिरियन्स होता ना, थोडा भीती पण होती मनात आणि कोणी मला शिकवलेल्या नव्हत्या ह्या गोष्टी. मी जसं गणपतीवरती धोतर ड्रेप केलं होतं, ते गणपतीचं धोतर सोडत त्या सिक्वेन्स चेक करून मी पहिलं धोतर घातलेलं आणि झालेलं चांगलं सक्सेस झालेलं. तेव्हा कॉन्फिडन्स वाढला. मग एक झालं, की 2 मग ज्यांना कळत गेलं असे ऑटोमॅटिक पब्लिसिटी होत गेली आणि मग बोललो ठीक आहे आता होतंय तर आपण करूया कंटिन्युअसली पुढे. मग ते करता कुठेतरी मग कारखान्याशी इन्व्हॉल्व झालो.
आता विजय विजय सर आहेत, विजय खातू सर आहेत. त्याच्यानंतर ह्यांच्याशी तर आमचं बालपणच जोडलेलं आहे. उदय खातू सर, विजय खातू सर. म्हणजे आमचं कारखान्यात पूर्ण आमची गणपतीची मूर्ती म्हणा, देवीच्या मूर्ती आम्ही त्यांच्याकडेच असायचो. मग ती देवीची मूर्ती बनवून देवी घरी आणेपर्यंत आम्ही 17 वेळा कारखान्यात त्यांना त्रास द्यायला जायचो. पण कधी असं त्यांनी जाणून नाही दिलं. त्यांच्या अक्षरशः बाजूला बसून सुद्धा काम केलं. त्यांचे बारकावे सुद्धा मी बघितलेले आहेत. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता त्या सगळ्या गोष्टींचा. आणि प्रत्येकाकडून आहे ना वेगळं-वेगळं काहीतरी शिकायला मिळालं. प्रत्येक आर्टिस्टकडून. आणि ते करता-करता ती लाईफ जर्नी स्टार्ट झाली. मग कुठेतरी मी मग विचार केला, की आपण पण स्टार्ट करून बघूया. एक काही वर्षांनंतर. तर मला वाटतं 2020 ला मी सेपरेट झालो एका आर्टिस्ट बरोबर. त्याच्यानंतर मी 2020 पासून माझी जर्नी स्टार्ट केली मूर्तीची. पहिला एक्सपिरियन्स होता थोडासा कुठला आर्टिस्ट होता दादा? आर्टिस्ट अशोक म्हात्रे म्हणून होते. त्यांच्याबरोबर मी जास्त क्लोजली काम केलेलं आहे आणि ते खूप छान आहेत स्वभावाने होते आणि खरं बोलायला तर मला ह्या इंडस्ट्रीमध्ये पुढे आणणारा माणूस तोच असेल, की त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय ह्या कामासाठी. त्यानंतर उदय खातू पण आहेत. आणखीन असे बघायला गेलं तर भरपूर आर्टिस्ट आहेत. पण मी जास्त म्हणजे लिमिटेड लोकांबरोबरच काम केलंय. तर त्यांना खरंच थँक यू बोलीन आज जर ते कुठे असतील आणि ऐकत असतील तर खूप छान मला प्लॅटफॉर्म दिलाय तुम्ही. एक माझी लाईफची जर्नीच पूर्ण चेंज केली त्यांनी. आणि ते नव्हते सपोर्टला माझ्याबरोबर, पण मी करू शकलो. म्हणजे स्टार्टिंग करणं इतकं डिफिकल्ट होतं ना, की हा खूप चॅलेंजिंग फील्ड आहे. ह्याच्यामध्ये इझिली कोणत्या गोष्टी अवेलेबल नाही होत. एक रिस्क आहे, एक बोलतात ना फायनान्शियली आहे. सपोर्ट पाहिजे फॅमिलीचा, फ्रेंड्सचा आणि इतर मंडळांचा. तर ह्या गोष्टी सगळ्या फर्स्ट इयरला थोड्याशा चॅलेंजिंग वाटल्या, पण सेकंड इयरला ठीक आहे, मॅनेज केलंय मी. प्रत्येक इयरला एक-एक वेगवेगळे अनुभव येत गेले पुढे, पुढे, पुढे जात असेल. पण एक आहे, की जो पहिल्या वर्षी मी गणपती काढला ना, तो पहिल्याच वर्षी माझा गणपती इतका फेमस होणं आणि मी इतकं फेमस होणं, हे मला एक्स्पेक्टेशन नव्हतं. पण थँक बोलीन, की गणपती बाप्पांनीच माझ्यावरती कुठेतरी कृपा असेल. म्हणून फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी अक्षरशः पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये माझी जागा निर्माण केली. कुठला मंडळ होता फर्स्ट मंडळ तुमचा? फर्स्ट आपला होता कामाठीपुराचा महागणपती, त्याच्यानंतर मुंबईचा मोरया. हे गणपती पहिला सगळ्यात पहिला माझा कामाठीपुराचा महागणपती निघाला 2021 ला. म्हणजे मोठ्या मूर्त्या स्टार्ट केल्यानंतर. आणि ती मूर्ती किती खूप फुटाची होती चांगली मूर्ती? ती मूर्ती टोटली होती, टोटल प्रभाव सगळं पकडली तर 25 फूटपर्यंत मूर्ती होती ती. हो. आणि सीन असा होता, की ती पाटावरती बनवलेली आणि ट्रॉलीवरती ठेवून आणि ज्याची प्रभाव आहे ना, आमच्या गणेशंकुलच्या कारखान्याच्या ना पूर्ण लिटरली बाहेर जात होती आणि म्हणजे पहिली मूर्ती बाहेर निघणार एवढी मोठी मूर्ती आणि ती विथआऊट ट्रॉलीवरती फोर्कलिफ्टवरती गेटच्या बाहेर काढली. मी अक्षरशः त्यावेळी एकदम स्तब्ध होतो, की इमोशनल मोमेंट. की खूप प्राउड मोमेंट होती ती तेव्हाची, की पहिली मूर्ती लाईफमधली, की एवढं मोठं काम मी अचीव्ह केलंय आणि बाहेर निघताना जो आनंद होता ना, तो नाही सांगू शकत मी शब्दात, की ड्रीम कम ट्रू. ड्रीम ड्रीम कम कम ट्रू ट्रू. मोमेंट. की म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं. लोकांनी इतकं मला हे केलं, पण मी ते पूर्ण करून दाखवलं. आणि माझ्या जीवावरती केलं. कोणाची मदत न घेता इतका मोठा चॅलेंजिंग जॉब आणि जेव्हा ती मूर्ती बाहेर गेली ना, तेव्हा लोकांचे जे फोटो मला त्या दिवशी आले, त्याच्यानंतर कोलॅबोरेशन आले. त्याच्यानंतर ठरवलं नाही, मी कुठे चुकलेलो नाहीये. माझ्या घरच्यांनी सुद्धा मला सपोर्ट केला. एक टायमिंगला माझ्या घरचे सुद्धा माझ्या विरोधात होते, की "तू हे नको करूस. तू कशाला करतोयस हे?" पण ज्यावेळी ह्या गोष्टी लोकांना दिसल्या ना बस त्याच्यानंतर ठरवलं, की आता मरेपर्यंत मी करीन तर हेच करीन आणि हे माझं काम पहिलं प्रायोरिटी असेल. आयुष्यात मी किती जरी मोठा होईन ना, पैसे मॅटर नाही करणार माझ्यासाठी आणि मी गणपती आहे ना फायनान्शियली सपोर्ट म्हणून नाही बघत. मी सगळ्या मंडळांना तेच सांगतो, की ही मला एक आवड आहे, माझं एक स्वप्न आहे आणि माझं एक आता जगण्याचं हे आहे साधन आहे ते. ते नसेल तर मी जिवंत राहूच शकत नाही. म्हणजे त्या गणपती पिरियडमध्ये मी गणपती सोडून दुसरं कुठलं काम करीन ना, तर मी जिवंत राहू शकत नाही. हे इतकं मी ह्याने सांगतो, की इतकी अटॅचमेंट आहे त्या गोष्टीशी. एवढं पॅशन आणि एवढं डेडिकेशन दादा आम्हाला पण आणि जितके पण यंग मूर्तिकार आहेत, जितके पण यंग आर्टिस्ट आहेत, तुमची जी जर्नी आहे, ती खूपच इन्स्पिरेशनल आहे आणि लोकांना पण खूप चांगली वाटेल तुमची जर्नी. तुमचे जे इन्स्पिरेशन होते दादा, तुम्ही अशोक म्हात्रे साहेब सोबत काम केलं आहे तुम्ही. तर अशोक म्हात्रे हे खातू साहेबांसोबत काम करत होते, की अशोक म्हात्रेचं काहीतरी तुम्ही सांगा आम्हाला? त्यांचा बॅकग्राऊंड मी शॉर्टमध्येच सांगतो, की त्यांनी खातू साहेबांबरोबरच काम केलेलं आहे आणि मला तर वाटतं ज्यांनी खातू साहेबांबरोबर काम केलं ना, तो आर्टिस्ट आतापर्यंत हिटच झालेला आहे. सगळ्यांनी केलेलं आहे काम खातू साहेबांबरोबर. मी सुद्धा बघितलेलं आहे. मी इतकं त्यांच्या क्लोजली बसून नाही काम केलं, पण मी त्या माणसांना लहानपणापासून म्हणजे आमच्यासाठी देवच आहेत.
विजय खातू सर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जे बॅलन्सिंग मूर्त्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ना करणं इतकं सोपं नव्हतं आणि कोणत्या आर्टिस्टने केलेल्या नव्हत्या. त्याच्यानंतर मी सेकंडली बोलीन तर कुणाल पाटील. कुणाल पाटील अ, ज्याप्रमाणे त्या मूर्त्या करतात, ज्याप्रमाणे ते आहेत ना, तर हॅट्स ऑफ त्यांच्या आर्टिस्ट त्यांच्या आर्टसाठी खरंच बोलतो मी, की मी जर सेकंडली बोलत असेल तर कुणाल पाटील खरंच. म्हणजे दुसरे विजय खातू जर असतील कोण तर. आणि बाकी तर त्यांची कन्या आहेत रेश्मा खातू, ती खूप चॅलेंजिंगने ह्या सगळ्या गोष्टी फेस करते. तर मी एवढंच सांगेन, की तीही नवीनच होती त्या क्षेत्रामध्ये. तर सगळ्यांनी अंडरस्टँडिंग करायला पाहिजे. प्रत्येक आर्टिस्टला सपोर्ट करायला पाहिजे, जेणेकरून तो पुढे जाईल. ती तिच्या फॅमिलीचा वारसा खूप प्राउडली चालवते. आणि थर्ड निखिल खातू. निखिल खातूबद्दल तर काय बोलू मी. तो ह्या फील्डमध्ये अजिबात नव्हता. पण जो त्याने त्याच्या वडिलांचा वारसा जपलाय ना, की वडिलांना त्याने बघितलं नव्हतं इतकं कारखान्यात. मी तर त्याला बघितलं नव्हतं. पण इतक्या कमी वेळेमध्ये त्याने इतकं छान सगळ्यांना टॅकल केलंय ना, की ह्या गोष्टी सगळ्या खूप इम्पोर्टंट असतात, की आपण आपल्या माणसांनाही सांभाळून घेणं, त्याच्यानंतर मंडळी सांभाळून घेणं. तर ते पण एक खूप छान आहे. म्हणजे प्रत्येक आर्टिस्टकडून तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं शिकायला मिळेलच. मी दादा आता अ, विजय खातून सोबत तुम्ही कधी पण क्लोजली काम केलंय? नाही, मी इतकं क्लोजली काम नाही केलं. मी हार्डली फक्त माझे जे काही मंडळ असतील त्यांचंच काम करायला जायचो मी. कारण ते पण त्यांच्या कामामध्ये बिझी आहे. पण हां, बाजूला उभं राहून मी बघितलेली आहेत त्यांची कामं. असं नाही की मी त्यांच्याबरोबरच बसून काम केलंय. आमची फेस टू फेस ओळख होतीच चांगली, नो डाउट त्याच्याबद्दल. पण असं कधी बसलो नाही. पण ते जेव्हा काम करायचे ना, तेव्हा मी खूप वेळा असं बघितलेलं आहे ते कशा पद्धतीने गणपती जोडायचे, कशा पद्धतीने अ, लोकांना एक्सपोज करायचे, कसं काम करायला हवं, काय करायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या क्लोजली बघितलेल्या आहेत. एक काहीतरी एक मेमोरेबल मोमेंट असतं ना, की लहानपणी आम्ही विजय खातू सरांना बघितलेलं आहे काम काम करताना. तर एक कुठला तरी एक मोमेंट असेल ना, की आता पण तुम्हाला आठवण आहे, की सर हे मूर्ती बनवत होते. मंडळाचं नाव नाही पण आठवण असेल, बट एक मोमेंट सांगा, की एक मोमेंट जे विजय खातूंसोबत सरांचा तुम्हाला आता पण लक्ष आहे. तसं आहे एक ॲक्चुअली एक ट्रॉलीवरतीच ते मूर्ती जोडत होते. कोणत्या मंडळाचे मला आठवत नाहीये. पण ट्रॉलीवरती बॅलन्सिंग जॉब होता त्यांचा ते जोडताना. तेव्हा मी कमीत कमी 1 तासभर तरी त्यांच्याबरोबर तिथे पाठीमागे उभा होतो मी बघताना. ते कशाप्रकारे खालून बसून मूर्ती जोडतायत म्हणजे वरची मूर्ती लोकांच्या या मूर्तीचं लक्ष कसं असायला पाहिजे, या इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी ते इतक्या बारकाव्याने करायचे ना, म्हणजे कमरेची लचक असो, हाताचे शोल्डरचे जॉइंट असो, हाताची बोटं असो, ती कशी जोडायच्यात, काय जोडायचं, पायांची रेस कशी द्यायला पाहिजे. बरं भलेही ती मूर्ती उभी आहे, तर ती समोरून बघताना, साइडने बघताना कशी दिसली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ना, त्या इतक्या बारकाव्याने बघायचे ना आणि या छोट्या-छोट्या गोष्टी जरी त्यांच्या बाजूला जर जाऊन उभ्या राहून बघितल्या ना, तरी आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात त्याच्यात. खातू सर की तर जो लेजेंड होतेच होतेच. आणि आणि ते हवे होते अजून ॲक्चुअली. म्हणजे ॲक्चुअली. ठीक आहे, पण रेश्मा खूप छान पद्धतीने टॅकल करते आणि 100% सांगतो, की ती त्याच पद्धतीने मास्टर होईल. झाली आहे ती 50% 70% पण होईल, अजूनही होईल. फक्त लोकांनी सपोर्ट करा, की आता टफ फेज आहे. रेश्माताईंचा आता टफ फेज चालू आहे. सरफेस चालू आहे आणि मागच्या वर्षी तिने इम्प्रूव्ह केलेलं आहे. अजून पण करेल ती. म्हणजे मी एक आर्टिस्ट म्हणून सांगतो, माझं कोणत्या आर्टिस्ट बरोबर कॉम्पिटिशन अजिबात नाहीये. मी एक आर्टिस्ट म्हणून प्रत्येक आर्टिस्टचा रिस्पेक्टच करतो. भले त्याच्या प्रत्येक आर्टिस्ट त्याच्या जागेवरती चांगला आहे. हे लोकांनी केलंय. हा मोठा, तो मोठा. आम्ही आर्टिस्ट लोकं एकमेकांमध्ये नाही करत. आम्ही प्रत्येकाशी चांगलेच असतो. आणि आपल्याला काय करायचंय गणपती मंडळ मला वाटतं 1500 मंडळ असतील. 1500 2000 असतील. जास्त. प्रत्येक आर्टिस्ट तेवढ्या मूर्त्या बनवणार आहे का? नाही बनवणार आहे. त्यामुळे कशाला आपण कॉम्पिटिशन ठेवायचं? आणि आपल्या देवामध्ये तरी कॉम्पिटिशन नको असं मला वाटतं. प्रत्येक आर्टिस्टने ना त्याचा एक प्लॅटफॉर्म रेडी करावा. तुझी प्रोफेशनॅलिटी तुझ्या कामामध्ये दाखव. आपल्या कामामध्ये ठेवा. आपापसात नको. माझं तरी सरळ बघता मी कोणत्या आर्टिस्टला आहे ना, हा मोठा आहे, तो मोठा आहे, ह्याचं काम चांगलं आहे, त्याचं काम मी सगळ्यांची कामं चांगलीच आहेत. आणि मला काय लाज नाही कोणत्या आर्टिस्टचं नाव घ्यायला. मी प्राउडली सांगू शकतो, की हां, इतके चांगले आर्टिस्ट आम्ही एकत्र काम करतोय. दादा एक मोमेंट होगा जब भी आप कोई आर्टिस्ट से मिलते हो, सिद्धेश दादा हो गए, कृणाल पाटिल हो गए या फिर कभी आप मिले होंगे, तो नॉर्मली क्या बातचीत होती है? मतलब नॉर्मली ये बातचीत होती है कि ये मूर्ति ऐसा करना चाहिए था या फिर ये पीताम्बर का ये कलर होना चाहिए था आगमन के टाइम पे, ऐसा सब बात होता है या फिर आप पर्सनल कुछ बात करते हो जैसे कैसा चल रहा है लाइफ, आप 2 महीने के बाद क्या करोगे? हाँ, मोस्टली हम लोग मिलते हैं तो मैं तो ज़्यादा करके सिद्धेश से मिलता हूँ। सिद्धेश तो हम लोग क्लोज़ फ्रेंड ही है पहले से मतलब जैसे जर्नी स्टार्ट हुई थी ना सिद्धेश की और मेरी जर्नी सेम
टाइम पे स्टार्ट हुई थी। 20 को भी उसने अपना कारखाना स्टार्ट किया था, मैंने भी 20 को ही किया था। और कुणाल पाटिल से ऐसे पर्सनली अभी तक तो नहीं मिला हूँ मैं, मतलब फेस टू फेस। शायद हम दोनों एक-दूसरे को जानते हैं, बट इतना फेस टू फेस अभी तक कभी मिला नहीं हूँ। देखते हैं कभी सामने आएँगे तो ज़रूर ये बातें कर लेंगे कि कैसे क्या करते हो। बट हाँ, सिद्धेश के साथ तो होता है, कैसे है, क्या है, मैं बोलता हूँ, "भई आराम कर तुम पहले, काम पे तो होता रहेगा।" वो भी सेम वैसे ही, मतलब अंडरस्टैंडिंग रहती है हम लोग की, इतना एक-दूसरे को समझते हैं हम लोग कि काम का प्रेशर क्या होता है। तो उस टाइम पे कभी मैं भी फ़ोन करूँ उसको सामने से, "भाई इतना काम हुआ, तेरी मूर्ति अच्छी निकली।" वो भी सामने से बोलेगा। मतलब ऐसे नहीं कि हम लोग एक-दूसरे के दुश्मन हैं, लोगों को लगता है कि हम लोग मतलब हर एक आर्टिस्ट ना एक-दूसरे का दुश्मन होगा, नहीं। हम लोग उतने ही क्लोज़ फ्रेंड हैं और मेरा सबसे अच्छा टाइम है मुंबई में हर एक आर्टिस्ट के साथ। मैं रिस्पेक्ट करता हूँ, मैंने जैसे थोड़े टाइम पहले बोला कि मैं हर एक आर्टिस्ट की रिस्पेक्ट करता हूँ और करनी चाहिए। हर एक आर्टिस्ट अपने लेवल पे कुछ अलग करना चाहता है। अभी और एक मेरा दोस्त है अनिकेत सेवाग करके, अभी रिसेंटली लास्ट ईयर उसने फर्स्ट टाइम किया मूर्ति, वर्कशॉप वर्कशॉप किया। मतलब कहाँ पे? ऑलरेडी वो इतना बड़ा आर्टिस्ट है ना कि वैक्स के ये बनाता है, मतलब आइडल्स। आइडल्स बनाता है वैक्स के वगैरह, और सच में माइंड ब्लोइंग है काम उसका। तो डेफिनिटली उसको भी प्रेज़ेंट करेंगे हम लोग। बट उसके साथ अभी इतना क्लोज़ बॉन्डिंग है ना मेरा कि हम लोग एक-दूसरे के बिना अभी हर एक चीज़ डिसाइड किए बिना रहते नहीं, मतलब जो भी है। और उसका भी रिस्पेक्ट करता हूँ, वो भी इतना बड़ा आर्टिस्ट होके मुझे भी पूछेगा और मैं भी उसको पूछता हूँ। यही होता है इम्पोर्टेंट कि हर कोई ना, हर सामने से कुछ चीज़ लेना है ना, तो उसके एंगल से लेना चाहिए। ऐसे नहीं कि मैं उसको क्यों पूछने जाऊँ करके। इवन अरुण दत्ते भी है, हम लोग भी, मतलब हम लोग सब, निखिल का तो अरुण दत्ते एक ही कारखाने में, बट हम लोग टोटली एक-दूसरे को सपोर्ट करते हैं। जब किसी की भी कंडीशन डाउन होती जा रही है ना, तो हम लोग मज़ा नहीं देखते उसका कि उसके साथ ऐसा हो रहा है करके, कारखाने में। हम लोग पट करके उसके साथ खड़े हो जाते हैं। जैसा आपने बोला अभी कंडीशन डाउन होती है, तो कंडीशन डाउन का मतलब है कि जो लेबर काम करते हैं, तो वो कभी-कभी चले जाते हैं या फिर कभी कोई सामान होता है जो आइडल मेकिंग में लगता है, जैसे पीओपी हो गई, राइट। पेंट हो गया, तो ये सब चीज़ों के बारे में बात करो या फिर जो इमोशनल जो डाउन होता है, यार मतलब बहुत प्रेशर है, कल 15 आगमन है, बट अभी मेरे 5 मूर्ति बाकी है बनाने की, तो वो डाउन होना या फिर डाउन होना एग्ज़ैक्टली क्या नहीं, और वो कैसे भी सपोर्ट होता ही है करते कि हो? मतलब कैसे होता है कि अगर कल 15 आगमन हो भी रहे तो उसमें 4-5 के काम रह गए, तो एटलीस्ट तो वो भी दिखता है कोई, तो कुछ सामने से बोलेंगे, हाँ भाई कुछ हेल्प चाहिए तो बोल देना, तुम्हें भी हेल्प चाहिए तो बोल देना। बाकी तो एक्स्ट्रा एक्टिविटीज़ तो होती रहती है, जैसे पीओपी चाहिए या तुमको कुछ मटेरियल्स चाहिए, तो हम लोग वेट नहीं करते। कुछ भी कम पड़ा तो एक-दूसरे से लेके तुरंत किसका काम ना रुके ना, उतना तो हम लोग एक-दूसरे को सपोर्ट करते ही और करते रहेंगे, मतलब इतना गिनते नहीं हम लोग उसमें। कि उसका काम नहीं रुकना चाहिए उस टाइम पे, बराबर। ऐसा। ऐसा एक यूनिटी होनी चाहिए सब मूर्तिकारों में। एक्चुअली सब में होनी चाहिए, यहाँ पे मैं वही बोल रहा हूँ ना कि जब तक है ना हम लोग में यूनिटी नहीं होगी ना, तब तक हम लोग इतना अच्छे से काम प्रेज़ेंट नहीं कर पाए। और हम लोग मुंबई में, और गणेश उत्सव है ना मुंबई की जान है, मतलब कि जितने बाहर कंट्री में नहीं होता होगा ना, उतना वेट करते हैं लोग मुंबई के गणेश उत्सव देखने के लिए। तो मैं ज़ाहिर से बोलता हूँ कि हम सबने जब इकट्ठा अगर टीम वर्क किया ना, तो डेफ़िनिटली बहुत अच्छा काम करेंगे। मतलब किसके लिए गिला-शिकवा ना हो, या कुछ ये वैसा कर रहा है, वो वैसा कर रहा है, उसने ऐसा मूर्ति बनाया, उसने वैसा मूर्ति बनाया। ये हर एक का काम का स्टाइल है और हर एक की काम करने के एक तरीका है। उसको हम लोग ब्रेक नहीं कर सकते। हमको अपने काम में प्रेज़ेंटिंग दिखाना है, बल्कि वो क्या कर रहा है, उसमें क्या करना है, उसमें टाइम वेस्ट करने वाले आदमी कभी आगे नहीं बढ़ेंगे। तो वही मैं बताऊँगा कि हम लोग अपने काम पे ध्यान दें, कि हम लोग क्या कर रहे हैं और हमें क्या करना है। दादा हमने लास्ट टाइम देखा कि 2 मुंबई में 2 बहुत बड़े मूर्ति बने। एक तो 42 फीट की जो सिद्धेश दिगोले ने बनाई, एक 45 फीट की जो कृणाल दादा ने बनाई। 45 फीट की मुंबईचा महाराजा, 42 फीट की साकीनाक्याचा महाराजा। तो हुँ, साकीनाका में फर्स्ट टाइम इतनी बड़ी मूर्ति आई, मतलब उपनगर में फर्स्ट टाइम इतनी बड़ी मूर्ति आई। बाकी हम टाउन साइड में तो देखते ही है, जैसे खेतवाड़ी में बहुत बड़ी-बड़ी रहता मूर्ति ही है। आती थी, 25 फीट, 32 फीट, 35 फीट, ये तो नॉर्मल मतलब खेतवाड़ी, परेल हो गया, यहाँ पे बना रहे हैं। तो आपका कभी ऐसे आपने कभी ऐसा सोचा है कि मैं अगर ये मूर्ति अगर मेरे को इतने हाइट की मूर्ति बनानी है, तो मैं कैसे बनाऊँगा? और मेरे पास एक प्रोजेक्ट आ गया, तो वो ऐसे प्रोजेक्ट के लिए आप तैयार हो? नहीं, मैं फ्रैंकली मैं बोलूँ तो ना, कौन क्या कर रहा है, कौन कितनी मूर्ति बना रहा है, इस पे मैं ध्यान नहीं दे रहा हूँ। मेरा टारगेट यही है कि मैं ज़्यादा से ज़्यादा लास्ट लिमिट तक मैं 22 फीट तक मूर्ति बनाऊँ, क्योंकि मैं गणेश गली वाला हूँ। स्टार्टिंग में ऑल ओवर वर्ल्ड में सबसे पहले गणेश गली की मूर्ति बनी थी और 22 फीट की ही थी। उसके ऊपर ना 1 इंच कभी बढ़ाई है ना कम की है, तो मैं स्टैंडर्ड ही मेरा वही रखा है, मैं 22 फीट तक ही गणपति बनाऊँगा।
उसके ऊपर कितना भी मुझे लोगों ने पैसा दे, कुछ भी दे, नहीं। जो मेरी ये मैंने एक सोच बनाई है ना कि मुझे 22 फीट तक ही बनाना है, तो उतना ही। क्योंकि मैं उसको मानता हूँ, उसके ऊपर मुझे जाना नहीं है। मतलब गणेश गली को, गणेश मुंबई गली मेरी जान है, मतलब मेरा का। पूरा बचपन वहाँ पे गया है। मैं प्राउडली बोलता हूँ कि मैं एक कट्टर गणेश गली वाला हूँ तो हूँ। मतलब परेल, लालबाग परेलकर ऐसा। तो उधर सभी मंडल आए, बट हाँ, मेरा पूरा बचपन मेरा गणेश गली मुंबई के राजा के पास ही गया और उधर से ही मेरी शुरुआत होगी, हुई है और उधर ही खत्म होगी। तो उसके ऊपर मैं कभी जाऊँगा नहीं, मैं सोचूँगा भी नहीं कि उसके ऊपर में कभी जाना है। हाइट बढ़ाना मतलब वही हुआ कि मैं मेरे भगवान के ऊपर जा रहा हूँ, ऐसा मैं सोचता हूँ। तो मैंने उसके लिए अभी तक कभी मैंने 22 फीट के ऊपर बनाई नहीं है, मूर्ति खाली। बाकी तो प्रभावल वगैरह तो जाता है, बट 22 फीट के ऊपर मूर्ति अभी तक मैंने बनाई नहीं है और ना कभी ज़िंदगी में बना मुंबईच्या राजाचा अभिनय असं. विषय असतो. आणि एक असं और एक ऐसा होता है ना कि इसमें ना सभी चीज़ें सोचनी पड़ती है कि गणपति बनाने का है, वो रोड पे चलेगा, वो उसका विसर्जन कैसा होगा? ये चीज़ें भी ध्यान में रखनी पड़ती है। तो जो कर रहा है वो बहुत अच्छा कर रहा है, उनके लिए ऑल द बेस्ट और अच्छे से करो। बट कहीं ध्यान दो कि हर एक चीज़ का लिमिटेशन होना चाहिए। बस मैं इतना ही बोलूँगा, बाकी कुछ नहीं बोलूँगा। बट बाकी प्रेज़ेंटिंग कर रहा है मुंबईचा महाराजा और ये एक एक मतलब वर्ल्ड स्टोरी बन रही है अपने लिए कि इतने बड़े आइडल हम लोग बना रहे हैं। तो इट इज़ अ गुड कि हम लोग अपने गॉड को इतना ऊपर लेके जा रहे हैं। गुड फॉर महाराष्ट्र. गुड फॉर क्योंकि हमने महाराष्ट्र देखा है कि खैरताबाद में 65 फीट के गणपति बनते हैं. बनते वो हैं। एशियाज टॉलेस्ट है. फिर मुंबईचा महाराजा 45 फीट पे है एंड 42 फीट पे साकीनाक्याचा महाराजा है. तो वो महाराष्ट्र के लिए कहीं ना कहीं एक प्राउड की भी बात है. प्राउड की बात है और वो लोग मैनेज करते हैं। मैं लोगों को वही बताऊँगा कि ये लोग कर रहे हैं ना जो मुंबई का महाराजा वाला वगैरह, बट वो लोग ना मैनेज करते हैं, उनकी उतनी मैन पावर है, उनको उतना एक्सपीरियंस है और कुणाल पाटिल अगर वो मूर्ति बना रहा है तो वो भी एक्सपीरियंस बंदा है, तो वो ना बातें सब सोच के ही करते हैं। तो बाकी के मंडल है ना, उसको देख के ना तुम लोग भी नहीं स्टार्ट करना कि बट पहले तुम अपनी कैपेसिटी देखो कि अपना फाइनेंशियल कंडीशन क्या है। सेकेंडली हम लोग उसको मैनेज करने के लिए अपना क्राउड कितना है। थर्ड वन है कि तुम लोग के पास वो अ, रखने के लिए, करने के लिए उतनी क्षमता है क्या? मतलब तुम्हारे गली से वो गणपति जब जाएगा तो तुमको वो सब चीज़ें सोचनी है कि कहाँ पे वायर ना अटक जाए या कुछ भी हो जाए, वो सब चीज़ें देख के करना है और ये लोग ना इतने प्रिपेयर रहते हैं ना कि इस चीज़ के लिए कि गणपति कौन-कौन से गली से जाने वाला है, वहाँ पे कैसे क्लीन करना है, वहाँ पे कैसे हैंडल करना है, तभी वो लोग करते हैं और उन लोगों में उतनी कैपेसिटी है, तो वो लोग बिहाइंड द करते हैं। सीन्स बहुत करते हैं. जैसे बिहाइंड बाप्पा द सीन आते हैं तो बाप्पा जब भी प्रिपेयर होते हैं तो प्रिपेयर होने से विसर्जन तक का जो सफर है वो तो है ही 11 दिन का. बट 11 दिन के प्रिपरेशन के लिए, 11 दिन के उत्सव के लिए 2 महीने 3 महीने से मंडल प्रिपेयर करता है. प्रिपेयर करता है, उतना बड़ा मंडप बाँधना, फिर उतने हाइट पे चढ़ के उनको हार पहनाना, फिर जो गणपति बन रहा है ना, वो भी इतने हाइट पे जाके वर्कर काम करना इतना ईज़ी नहीं है। लोगों को लगता है इतना बड़ा गणपति बनता है, मस्त होता है, बट उसके पीछे क्या-क्या एफर्ट्स डालने पड़े हैं ना, हर एक आर्टिस्ट को पता है और वो करने वाले मंडल को पता है। तो ज़ाहिर-सी बात है इतना ईज़ी नहीं है, तो सब लोग सोचते हैं कि भाई इसने अभी 25 फीट का लिया तो मैं 30 फीट का कैसे लूँ करके। बट तुम लोग करो गुड कॉम्पिटिशन करना अच्छी बात है, बट कॉम्पिटिशन अपने को भी आपकी जमते कैपेसिटी हुए के सीखो। हिसाब से करो. हाँ, अपनी अगर आप कैपेसिटी से केपेबल हो तो आप फिर हाइट बढ़ाओ, वरना फिर आप वही हाँ, हाइट में रहो, राइट, क्योंकि फिर सबका ध्यान देना पड़ता है. सबका ध्यान देना। सो दादा, अपन बात कर रहे थे मुंबईच्या महाराजा की. जो आप बोल रहे थे कि बैलेंसिंग वगैरह बहुत ध्यान देना पड़ता है, तो मैं लास्ट ईयर मुंबईच्या महाराजा के मंडप में गया था जब भी मूर्ति बन रही थी. हुँ, कृणाल दादा थे, उनके वर्कर थे. तो मैंने अपने आंख से देखा कि जब भी मूर्ति का काम चल रहा था तो आपने बोला कि इतने बड़े लेवल पे जाके मूर्तिकार को सब वर्कर्स से काम कराना पड़ता है. जैसे पेंटिंग हो गई, हुँ, वेल्डिंग हो गई, बैलेंसिंग हो गई, जो भी. कृणाल दादा ने इंश्योर किया था कि जो भी वर्कर 45 फीट 50 फीट के ऊपर का मंडप बांधा था, तो 50 फीट पे जब वर्कर जा रहा है तो पूरे सेफ्टी बेल्ट के साथ वो काम चल रहा था. तो कहीं ना कहीं मेरे को लगता है कि जो भी महाराष्ट्र में जो भी एक्टिविटीज हो रही है और महाराष्ट्र में इतने बड़े बड़े जो आइडल्स बन रहे हैं, तो मूर्तिकार ये भी ध्यान दे रहा है कि मेरे वर्कर इंजर्ड नहीं होने चाहिए, मेरे वर्कर सेफ रहने चाहिए. तो इसके बारे में आपका क्या कहना राइट ये तो हम लोग ध्यान देते हैं क्योंकि मैंने जैसे बताया ना कि हर एक चीज़ ना देख मतलब सोच के करनी पड़ती है कि अपने वर्कर्स इतने ऊपर चढ़ रहे हैं तो उनकी सेफ्टी भी बहुत इम्पोर्टेंट है। तो जैसे अभी हम लोग का काम चलता है ना जब जॉइनिंग स्पेशली सबसे बड़ा टास्क होता है तो मूर्ति जॉइनिंग करने में। तो उस टाइम पे इतनी मूर्ति ऊपर उठा के लेके जाना ना बहुत डिफ़िकल्ट होता है, उसमें कारीगर गिर सकते हैं मतलब
पानी होता है ऊपर, भले ही प्लाई हो, कुछ भी हो, उसके ऊपर पानी गिरता है, प्लास्टर गिरता है, तो ऑलरेडी वो स्लिपरी होता है। तो उ उस टाइम पे ना हम लोग को भी जान पे आता है पूरा, कि वो मूर्ति जोड़ के कब हो जाए और वो नीचे कभी कैसे उतरे। तो सेफ्टी ध्यान रखते ही है। अभी ज़्यादा करके मैं अवॉइड करता हूँ ट्रॉली पे गणपति बनाने के लिए, तो इसी के लिए करता हूँ, ताकि ट्रॉली पे गणपति जब लेते हैं ना हम लोग, तो ऑलरेडी उसको पूरा स्ट्रक्चर बाँध के इतना हायर लेवल पे चढ़ना पड़ता है। तो मंडल बहुत सारे रिक्वेस्ट करते हैं, हमारी ट्रॉली लो, तो ट्रॉली लेना इतना ईज़ी नहीं है। ऑलरेडी उसमें फिर सब चार्जेस भी बढ़ते हैं और लेबर का भी ध्यान देना पड़ता है, कि सभी मूर्ति अगर हम लोग ट्रॉली पे लेके बनाए ना, तो वर्कर्स कहीं न कहीं थक जाते हैं। तो हम लोग को वो भी सोचना है कि वो भी इंसान है, कि इतने लेवल पे चढ़ के काम कर रहा है। कितना काम करेंगे वो? एक लेवल पे ना गिर जाता है, बीमार पड़ जाता है। तो उस टाइम पे हम लोग को कोई सपोर्ट नहीं करने वाला होता है। तो ये बात हम लोग स्टार्टिंग में ही टैकल करें ना, कि अपने वर्कर्स का ध्यान कैसे रखें, उनको कैसे कंफर्टेबल रहे, ऊपर चढ़ना बोलो, काम करना बोलो। तो बीच-बीच में ब्रेक देके ना हम लोग 1-2 मूर्ति वो जोड़ते हैं, 1-2 मूर्ति ट्रॉली वाली जोड़ते हैं, ऐसे करते हैं। तो सेफ्टी तो ध्यान रखना ही पड़ता है। और जैसे बताया कि मुंबई के महाराजा बनाते वक़्त तो इतना 50 फीट ऊपर चढ़ना है, तो उनको तो सेफ्टी बहुत ही इम्पोर्टेंट है, कि क्योंकि इतना ऊपर तक मूर्ति चढ़ाना इतना डिफ़िकल्ट है ना, कि हम लोग अभी मेरा लास्ट स्टैंडर्ड साइज़ है 14 फीट का। 14 फीट की स्टैंडिंग मूर्ति अगर मैं करूँ ना, तो कम से कम 21 फीट तक तो जाती है, 21-22 फीट तक। ट्रॉली को पकड़ के। ट्रॉली को नहीं, खाली मूर्ति 18-19 फुट तक जाती है मेरी। ओके। तो उस टाइम पे 19 फुट तक भी वो चढ़ाना मतलब बहुत डिफ़िकल्ट रहता है। तो उसके लिए कुछ छोटे-छोटे ट्रिक्स होते हैं जो हम लोग यूज़ करते हैं, कि कैसे उठाना है, क्या करना है। वो ईज़िली होता है, बट उसको करना पड़ता है प्रॉपर वे में। ऐसे ही नहीं कि उठा के ऊपर लेके जाया करो। तो मूर्ति जब बनाते हो तो मूर्ति ट्रॉली के ऊपर बनाना आसान होता है या फिर पार्ट के ऊपर बनाना आसान होता है, और क्यों? पार्ट के ऊपर बनाना आसान होता है, क्योंकि क्या होता है कि ग्राउंड लेवल पे हम लोग काम करते हैं, तो ग्राउंड लेवल पे काम करेंगे ना, जो टेबल रहते हैं, कुछ भी मतलब अभी समझो पेंटिंग वाले काम कर रहे हैं, फिनिशिंग वाले काम कर रहे हैं, तो ज़ाहिर-सी बात होती है कि उन लोग को ईज़ी वे में ना ऊपर चढ़ने आना चाहिए। अगर ट्रॉली पे है ना, तो ट्रॉली पे सपोर्ट नहीं मिलता है। तो भले ही स्ट्रक्चर हो, तो वो फली बार-बार ऊपर-नीचे करना, उसके ऊपर डालना, नीचे करना, ये बहुत डिफ़िकल्ट होता है। बट ग्राउंड लेवल पे हो ना, तो टेबल पे मैनेज कर सकते हैं, गणपति के मुकुट तक आराम से लोग पहुँच सकते हैं। तो वो एक ईज़ी वे है कि पार्ट पे गणपति बनाए तो बेटर है। और वो फ़ोर्कलिफ्ट वगैरह इतना ईज़िली अभी सब हो चुका है, तो उससे अभी तक तो कुछ प्रॉब्लम नहीं कभी हुआ है। और आगे होगा भी नहीं। गणेश अंकुल में तो हमारे टीम मेंबर है जो विट्ठल चव्हाण प्रतिष्ठान के, वो तो इतना अच्छे से हैंडल करते हैं ना वो चीज़ें, वो फ़ोर्कलिफ्ट वाले के ऊपर ना हम लोग को इतना ट्रस्ट है, कि टेंशन नहीं रहता है फ़ोर्कलिफ्ट से उठाएगा और कुछ होगा करके। 100% उस पे ट्रस्ट है। और वो जिस तरीके से वो टैकल करता है ना मूर्ति, जो नई मूर्ति आने वाली है उसको भी बाहर इम्पॉसिबल था, उसको भी उन लोगों ने पॉसिबल करके दिखाया। तो मैं बोलता हूँ मंडल को कि तुम लोग ट्रॉली लगाने का सोचने से अच्छा, वो लोग उनके वे से ईज़ी देखते हैं, बट हम लोग का भी सोचना चाहिए, कि हम लोग को ट्रॉली लगी ना, तो उतनी जगह जाती है। और ऑलरेडी मुंबई में जगह लेना इतना ईज़ी नहीं है, बाहर के कंपैरिज़न में। उधर रेंट बहुत है, टैक्सेस है, उसके बाद और सब चीज़ें काउंट करनी पड़ती है, कि लाल बाग में लोगों को लगता है कि मूर्ति इधर से महँगी क्यों है, बट उसका एक्सपेंसिव रीज़न वही होता है कि जगह का रेंट वगैरह एवरीथिंग उसमें इंक्लूड होके हम लोग को काम करना पड़ता तो एक गणसंकुल है, जो गणसंकुल है, तो वो किसके अंडर में है? और जैसे गणसंकुल है, तो गणसंकुल का अप्रॉक्स रेंट क्या होता है? है। गणेश अंकुल है ना, एक्चुअली एक विट्ठल चव्हाण प्रतिष्ठान करके है, जो हमारे यहाँ पे आमदार थे, तो अभी उनके लड़के जो है, जो पराग विट्ठल चव्हाण करके, तो वो भी हैंडल करते हैं और उनकी पूरी टीम हैंडल करता है। और रेंट वगैरह डिसाइड होता है हर एक मतलब क्राइटेरिया के बस, वो तो इतना ओपनली नहीं बोल सकता मैं, बट एक क्राइटेरिया रहता है उसका, हर एक चीज़ रीज़न का, मंडप है, रेंट है, हर एक जगह का होता है। तो वो लोग इतने ईज़िली टैकल कर देना और इतने हेल्पफुल है ना, कि मतलब मेरी स्टार्ट में ना मेरे पास फाइनेंशियल कंडीशन इतनी ब्रेकडाउन थी, कि मैं नहीं कर पाता था। बट हर एक मूर्तिकार को ऐसे लोग मिले ना, तो ज़ाहिर-सी बात है वो लोग आगे बढ़ेंगे। अभी मैं उनकी इतनी तारीफ़ करूँगा ना, श्री पराग चव्हाण की, कि उन्होंने ना मुझे डे 1 से मुझे बहुत सपोर्ट किया है। स्टार्टिंग में 20 से मैंने स्टार्ट किया ना, तो मुझे इतने मेरे पास अमाउंट नहीं थी कि मैं भरूँ करके। बट नहीं, उन्होंने गणपति एंडिंग तक है ना बहुत सपोर्ट किया है, मतलब गणपति जाने तक, अगर कुछ कारखाने में प्रॉब्लम हो या कुछ भी हो, तो पूरी टीम हमें सपोर्ट करती है। और थैंक यू बोलूँगा मैं, कि ऐसे लोग हैं ना सबको मिलने चाहिए। आपके पास आपने कितने पैसों से चालू किया था फर्स्ट ईयर में? फर्स्ट स्टार्टिंग में मेरे पास आई थिंक 1.5 से 2 लाख रुपए खाली थे।
इतने में मैंने पूरा ये बट मैं वर्कशॉप मैनेज करके? करता हूँ वर्कशॉप मतलब स्टार्टिंग में, क्योंकि ऑलरेडी मैं एक जर्नी में बताया नहीं कि मेरी एक फैक्ट्री भी थी स्टार्टिंग में, लॉकडाउन से पहले। गारमेंट था अच्छा-खासा मेरा वेल फ्लो में चल रहा था, तो वो होता तो मुझे कुछ देखने की ज़रूरत ही नहीं थी। बट मैंने पूरी लाइफ़ की है ना, मैंने जितने कमाए थे ना, वो पूरे मैंने उसमें इन्वेस्ट कर दिए थे और एक टाइम पे लॉस भी गए उसमें। मतलब अप्रॉक्स बोलेंगे ना एक 60-70 लाख तक लॉस? ऑलरेडी लॉस मेरा सिक्सटी हो सेवेंटी चुका है। लैक्स का यस। लॉस? 60-70 लैक्स का लॉस होने के बाद आपने मूर्तिकार की जर्नी चालू की, हाँ, और हाँ। जो भी बाकी का आपका पैसा था वो आपने वर्कशॉप में वर्कशॉप डाला? में मतलब इंस्पिरेशनल। ज़ीरो पे था मैं, ज़ीरो पे। गणपति ने मेरे हाथ में ज़ीरो का ना 100 कब किया मुझे समझा नहीं। बात 100 में से मेरे पास कितने बचे वो मैं नहीं सोचा कभी, बट मैं इतना खुश हूँ कि मैंने इतना चैलेंजिंग वाला काम करके दिखाया और अभी इतना प्राउड होता है मुझे उस काम के लिए कि मैं पैसे नहीं गिनता हूँ, मैं मेरा सैटिस्फैक्शन गिनता हूँ वहाँ पे कि मैं कितना खुश हूँ अंदर से ये काम करके और उसमें जीता हूँ मैं, ना कि पैसे के लिए जीता हूँ। पैसे तो लाइफ में कमाएँगे और भी आगे बढ़ के, उसके लिए गणपति माध्यम नहीं है मेरे पास। ऑलरेडी मेरे सब देखते हुए एक्टिविटीज़ देखते ही हो तुम कि कैसे क्या-क्या चलता है मेरा तो। तो मैं वही सोच रहा हूँ कि सब चीज़ें ट्रैक पे लाके मुझे ये आगे जाके ना ऐसे लोगों के लिए काम करना है कि जिनको सच में मुंबई से मूर्ति चाहिए, हम लोग से मूर्ति चाहिए और उनका बजट कम है। तो डेफ़िनेटली एक टाइम ऐसा गणपति बप्पा करे कि मैं उन लोगों को दे सकूँ, उनके सपने पूरे कर सकूँ। मतलब हर एक गली में हर एक मंडल चाहता है कि मेरी मूर्ति मुंबई से आए। तो डेफ़िनेटली अभी तो नहीं कर पाऊँगा, बट एक टाइम ज़रूर आएगा कि मैं आपके सपने मतलब पूरे कर सकता हूँ कि आपको आपके बजट में मूर्ति जैसे चाहिए वैसे बना के दे सकता मतलब आप बोल रहे हो कि एक्सपोर्ट कर सकते हैं? हूँ। तो गण संकुल में आपने बोला कि गण संकुल में रेंट किस बेसिस पे डिसाइड होता है? पर मूर्ति, पर लेन, या फिर पर स्क्वायर फीट, और पर मंथ, या फिर कैसे डिसाइड होता है रेंट? नहीं, 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 स्क्वायर फीट के हिसाब से ही होता है। एक फुल काला रहता है, एक 1700-1600 फीट का पूरा ऑल ओवर स्क्वायर फीट और उसके हिसाब से उसका रेंट डिसाइडेड होता है। और वो पूरा 3 मंथ तक रहता है, मतलब एक नवरात्रि तक हमें वो एक काम लमसम करके अमाउंट हाँ, देनी पड़ती लमसम है? अमाउंट देके वो नवरात्रि तक हमें प्रोवाइड मतलब अप्रॉक्स एक 3 महीने का आप एक लमसम अमाउंट 3 देते हो हाँ, फॉर राइट, बोथ द उत्सव, राइट, गणेश राइट उत्सव एज वेल एज और नवरात्री नवरात्रि उत्सव? ओके. तुम्ही तुमचे दोन सेगमेंटमध्ये तुम्ही काम करता. फर्स्ट इज युअर आयडल मेकिंग, आणि सेकंड आहे साडी ड्रेपिंग आणि मेकअप. राइट. तर ते सेगमेंट जरा काहीतरी एक ब्रीफ द्या की कसं तुम्ही चालवता, आणि काय काय तुमचे कोर्सेस आहेत, आणि कुठे कुठे तुमचे कोर्सेस होतात, ऑनलाईन ऑफलाईन ते सगळं? गणपतीचं काम जे आहे ना आपलं ते तर 6 मंथ म्हणजे जास्तीत जास्त 4 टू 5 मंथ पर्यंत चालतं आपलं. त्याच्यानंतर बाकीचा जो फुल सीझन असतो तो माझा ब्रायडलचा येतो. ब्रायडल वेअर असतात म्हणजे ब्रायडलचे आहेत कामं. त्याच्यानंतर सेकंडली आहे माझी अकॅडमी पण आहे आणि अकॅडमीमध्ये मी ना दोन्ही अकॅडमी चालवतो. म्हणजे एक ड्रेपिंगची आहे. त्याच्यानंतर ड्रेपिंगमध्ये गणपतींच्या आयडॉलना पण आपण ड्रेपिंग करतो, तेही मुलांना शिकवतो. त्याच्यानंतर ब्रायडलमध्ये ज्या प्रोफेशनली साडीज वेअर करतात. जेणेकरून ब्रायडलमध्ये बोलायला गेलं तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये कास्टमध्ये, की मग ते कोणती पण असो, पंजाबी असो, त्याच्यानंतर मराठी असो, गुजराती असो, ह्या प्रत्येक टाइपच्या ज्या ड्रेपिंग आहेत त्या मला येतात आणि मी त्याच मुलांना त्या कंट्रीमधल्या शिकवतो. आता सध्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र म्हणजे मुंबई, पुणे इथे जास्त करून आपला नऊवारी वेअर जास्त चालतं आहे. नऊवारीमध्ये तर मी प्राउडली सांगतो, की मी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मास्टर आहे. माझ्यासारखं कोणीच करून दाखवू शकत नाही इतकं छाती ठोकपणे सांगू शकतो मी. दॅट खूप फेमस आहे. तर ती तर आहेच आणि त्याच्यानंतर बाकीच्या पण आता खूप ट्रेंडिंग गोष्टी आहेत. म्हणजे साउथच्या ट्रेंडिंग गोष्टी आहेत, की ज्या आत्तापर्यंत साउथलाच होत्या. म्हणजे त्या आत्ता हल्ली-हल्ली मुंबईला यायला चालू झाल्यात. तर ते सगळ्यात पहिलं स्टार्ट मीच केलं मुंबईमध्ये. त्या ड्रेपिंग दाखवायला आणि त्याची क्लासेसही घेतो मी. आणि ते का इम्पोर्टंट आहेत ना, जसं आपण बोलतो ना, की एक आपण जेव्हा हे स्वतःवरती पण कपडे वेअर करतो ना, तर आपण ऑलरेडी शर्ट चांगला घातलाय, पॅन्ट चांगली घातली आहे. खाली शूज पण चांगले घातल्यानंतर ते पूर्ण परिपूर्ण दिसेल. वरती हेअर्स पण चांगले केलेत. नो डाउट फेस पण आपण छान सेट केलाय. पण कुठेतरी आपण जर फेस आणि हेअर्स खूप छान सेट केलंय, शर्ट काहीतरी गबाळ्यासारखं घातलंय, खाली शूजच्या ऐवजी चप्पल घातली, तर तो माणूस किती विचित्र दिसेल ना? तर तसंच असतं, की प्रत्येक गोष्टीमध्ये ना एक परिपूर्ण असणं महत्त्वाचं असतं. तर त्याचबरोबर मी सांगेन, की मेकअप तर इम्पोर्टंट आहेच. मी स्वतः मेकअप, हेअर आणि वेअरिंग म्हणजे ड्रेपिंग सगळं करू शकतो मी आणि मला सगळं येतं. मी ऑलराउंडर बोललं तरी चालेल.
भरपूर जण लोकं बोलतात, की हा सगळंच केलं तर काय राहणार? म्हणून मी सध्या एक कंटेंटवरती काम करतोय, की आता गणपतीचं तर माझं ऑलरेडी सेट आहे. मला त्याच्यात काहीच बघायची गरज नाही लागत आता. सेकंडली आहे, की मेकअपचा तर ऑलरेडी माझा होल्ड चांगला आहे. त्याच्यानंतर ड्रेपिंगमध्ये आता सध्या मी ड्रेपिंगमध्ये का फोकस केलाय, की मेकअप आर्टिस्ट खूप आहेत ऑलरेडी मुंबईमध्ये आणि मी पण करतोच आहे. माझ्या ब्राइडल ऑर्डर आहेतच. पण अकॅडमीज खूप आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आपण आणखीन काहीतरी वेगळं शिकवूया म्हणून मी ड्रेपिंगमध्ये घेतलं आणि ड्रेपिंगमध्ये माझा 1-2 महिन्यातच खूप चांगला रेपो बसला आणि लोकं सांगतातच, की स्टेटसवरती, स्टोरीवरती मी मेन्शनच करतो त्यांचे कमेंट जे असतात ते. तर ते तुम्हाला बघायला मिळतंच स्टेटसवरती आणि त्याचे चार्जेस म्हणजे असे आपण ड्रेपिंगचे गणपती ड्रेपिंगचे आपण 5000 ठेवले 2 दिवसाची आणि हे ठेवण्यामागे कारण काय आहे ना, की बहुतेक आहेत ना मुलं जॉब करतात, कॉलेजला जातात. तर मी ना ह्याच्या आधी आठवड्याची पण एक बॅच ठेवली होती. पण त्याला ना मुलं कोणी यायची, नाही यायची. मग बऱ्याचशा जे वर्किंगवाले आहेत त्यांना जमत नव्हतं. म्हणून मी 2 दिवसाची एक बॅच वर्कशॉप. अरेंज केलेली वर्कशॉप, की त्याच्यामध्ये मी त्यांना ना सगळ्या टेक्निक दाखवू शकतो. मी त्यांच्याकडनं करून नाही घेऊ शकत. तर हे मी आधीच क्लिअर केलेलं आहे मुलांना, की तुम्हाला टेक्निक्स बघायच्यात ना माझ्या तर नो डाउट तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये मी त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला देतो, की जेणेकरून त्या व्हिडिओ बघून ते प्रॅक्टिस करतील. तर 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आणि एक 5 डेजचा वर्कशॉप आपण अरेंज केला. त्याच्यामध्ये जे मी काम दाखवीन ना, त्याचा मी प्रॅक्टिस माझ्यासमोर करून घेतो. हे गणपती ड्रेपिंगचं आहे. तर त्याची फी थोडीशी हायर आहे कारण 5 डेज. बघा मी कोणी पण असो, कोणता पण आर्टिस्ट असो, भरपूर जणांचे प्रश्न आहेत, "एवढी फी का घेतो? का घेतो?" अरे ते प्रोफेशनली वर्क आहे. तुम्ही जर शाळेत जाऊन बोलाल मला इंजिनिअरिंग करायचं तर ते पॉसिबल नाही होणार आहे. म्हणजे एक प्रोफेशनल इन्स्टिट्यूट एक लागणार इंजिनियर इन्स्टिट्यूट बनायचं. लागते आणि शाळेने जरी ती इन्स्टिट्यूट अरेंज केली असेल ना, तर ती इन्स्टिट्यूट आहे ना तुम्हाला जी प्रोफेशनल इन्स्टिट्यूट शिकवेल तेवढं नाही शिकवू शकत. तर हे मी सांगतो, की मी एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहे. मी असंच हे करणार नाहीये. तर मी माझे प्रोफेशनल फी मेंटेन करूनच ती फी एक क्रायटेरिया रेडी केलेला आहे. नो डाउट की त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही कमी करून देऊ शकत नाही. कारण मी माझं सगळं जॉब वगैरे सोडून सध्या त्याच्यावरती फोकस करतोय, की मलाही तुमच्यासारखे आर्टिस्ट घडवता येतील. तर तुम्ही लोकांनी ना हा विचार नका करू, की 5000 माझ्यासाठी खूप इम्पोर्टंट आहेत. मी सुद्धा अपग्रेड होत असतो. मी क्लासेस करत असतो. मेकअपमध्ये असो, हेअर्समध्ये असो. तेव्हा आम्हालाही हायर लेव्हलची अमाउंट पेड करावी लागते. पण मी ती का पेड करतो? का तर मला काहीतरी नवीन शिकायचंय. जर मी आता काही नवीन शिकलो ना, तर मी पुढे काहीतरी दुसरं अजून करू शकेन किंवा कोणाला तरी शिकवू शकेन. जर मलाच अपग्रेडिंग टेक्निक्स माहिती नसतील, तर मी लोकांना काय शिकवणार? तसेच जे धोतर करतायत ना, ते YouTubeवरती बघून करताय तुम्ही. टेस्टिंग करताय, शिकताय. नो डाउट तुम्ही कधी चांगलंही काम करता, कुठेतरी काम चुकतं पण. आणि सगळ्यात आधी मी सांगतो, की जे स्टॅपलिंगवरती काम करतात ना, त्यांनी पहिलं गणपतीवर स्टॅपलिंगचं काम स्टॉप करा. गणपती पण भलेही ती मूर्ती असेल ना, तिची जिवंतपणे पूजा केली जाते. तर हे काम आपण आहे ना, स्टॉप करून आहे ना, काहीतरी मी तुम्हाला चांगलं शिकवतोय, त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या. आणि पुढे माझं ना, असेल की मला ना, लोकांना ना, आता 100% घरी ना, गणपतीला ड्रेपिंग करून पाहिजे. तर त्यासाठी काही टेक्निक्स आहेत आणि काही तशा गोष्टी आहेत, त्या मी नेक्स्ट इयरमध्ये प्रेझेंट करणार आहे, की जेणेकरून प्रत्येक मूर्तीला ड्रेपिंग कसं करता येईल. आणि त्याच्यावरती मी खूप अभ्यास केलाय, की न स्टेपलर देता तुम्हाला धोतर कसं नेसवायचं आहे आणि हे प्राउडली सांगू शकतो माझ्या बाजूला कोणाला जरी बसवलं तरी मी छोट्या गणपतीला इतक्या फिनिशिंगने धोतर नेसवीन, की तो गणपती धोतर घालून बसलाय हे दाखवू शकतो मी तुम्हाला. म्हणजे तुम्ही स्टेपलिंग यूज नाही करत, जे मी स्टेपलर एकही मारतात स्टेपलर मूर्तीवर. यूज नाही करत. माझं पूर्ण गणपतीला धोतर स्टिचिंगवरती आणि नेसवण्यावरती असतं. आणि पेस्टिंगवरती करू शकतो. पण स्टेपलिंग मी नाही वापरत. मी प्राउडली सांगतो आणि माझ्या स्टुडंटनी पण हे भरपूर वेळा मेन्शन केलंय. मी त्यांना पण तेच शिकवलंय, की मी त्यांना हेच सांगतो, की पुढे कालांतराने तुम्हाला समजा मातीच्या आणि पेपर मॅचच्या मूर्त्या आल्या, तर त्यांना तुम्हाला ड्रेपिंग करता आली पाहिजे. तुम्ही त्याला स्टेपलर नाही करू शकत आणि बरेच जण करतात कमवायच्या अनुषंगाने. पण ते खूप रिस्की आहे आणि मी हे सगळ्या कारखानदारांना हेच सांगेन, की तुम्ही पण आहे ना ह्या गोष्टी अव्हॉइड करा आणि जेणेकरून काहीतरी चांगलं शिका. मी तुम्हाला माध्यम तयार केलंय ना, अजून मुलं करतील तसे. पण तुम्ही त्याच्यातून शिका आणि तुमच्या स्वतःमध्ये बदल करा. लगेच बदल नाही होत. आज तुम्ही क्लास केला आणि उद्या माझ्यासारखं धोतर नेसवणार त्यासाठी प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस करावी लागेल. तर तुम्ही 100% परफेक्ट त्याच्यात. आणि दादा हे जे तुमचे कोर्सेस आहेत, ते ऑफलाईनच आहे की ऑनलाईन पण आहे? सध्या मी ऑफलाईनच ठेवलेत. ऑनलाईनसाठी खूप डिमांड आहे लोकांची. पण मला काय सांगायचं ऑनलाईनवरती आहे ना, मला असं वाटतं की मी ऑनलाईन दाखवून कोणाला तरी फसवतोय. अच्छा. म्हणजे ऑनलाईनवरती तुम्हाला जितकं मी समजू शकणार नाही, तितकं तुम्ही माझ्याकडे ऑफलाईनवरती बघाल. खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की त्या ऑनलाईनवरती तुम्हाला डिटेक्ट नाही करू शकत. तर मी सांगेन अव्हॉइड करा ऑनलाईन घेणं. जर मला इफ पॉसिबल झालं नेक्स्ट इयर,
तर मी ट्राय करेन की तुम्हाला कोल्हापूर पुण्याला तर मी ऑलरेडी बॅचेस घेतल्या. तर कोल्हापूर, सांगली, नाशिक तुमची रिक्वायरमेंट असतील ना, तशा मी तुम्हाला तुमच्या विभागामध्ये ट्राय चालू आहे माझा, की क्लासेस एक-एक बॅच अरेंज करायची. त्या ग्रेट. डेट पोस्ट होतील ना, तशा तुम्ही त्या हिशोबाने तुमची बुकिंग करा. म्हणजे तुम्हाला मुंबईला येऊन सर्व्हायव्ह करायची गरज नाही पडत. पण मी एवढं सांगतो, की भरपूर ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे ना, ज्यांना खरंच आपल्या कामामध्ये प्रेझेंट करायचंय, काम वाढवायचंय, काम चांगलं करायचंय, ते आर्टिस्ट आहे ना कसे पण पोहोचतात तिथपर्यंत. तर सांगली असो, गुजरात असो, कोल्हापूर असो, मालवण असो, मुली पण आता शिकायला येतात. मुली पण ह्या कामामध्ये खूप पुढे चालल्यात आणि मला खूप बरं वाटतं, की आपल्या महाराष्ट्रातले आर्टिस्ट इतके चांगले तयार होतात आणि मी 100% तयार करीन त्यांना. फक्त एवढंच, की स्वतःचे एफर्ट्स टाकायला पाहिजे. कोणतरी करतोय, तो व्हिडिओ चमकतोय आणि तो व्हिडिओ पुढे जातोय, हा फोटो चमकतोय म्हणून काम करायला नसेल तर अजिबात येऊ नका. तुम्ही स्वतःपासून ठरवून या, की तुम्हाला हे काम करायचंय. तर तुम्ही करू शकाल. नाहीतर कोणाचं जरी बघून करायला येत असेल, तर मी तर सांगेन अजिबात करू नका. तुमचे पैसेही वाया घालवू नका. तुमचा टाईमही वेस्ट करू नका. जर खरंच तुम्हाला मनापासून करायचं ना, तुम्ही 100% करू शकता. तो अगर आपको जो भी हमारे यूजर्स देख रहे हैं ये वीडियो, अगर आपको कोर्स सीखना है ड्रेपिंग का, मेकअप का, तो आप प्रथमेश दादा को कांटेक्ट करिए. हम लोग डिस्क्रिप्शन में इनके इंस्टाग्राम का लिंक डाल देंगे, तो आप उनको डीएम कर सकते हो. वो आपको रिवर्ट करेंगे. दादा, तुमची जी मूर्ती असतात तर अप्रॉक्स कॉस्टिंग काय असते, म्हणजे स्टार्टिंग आणि मॅक्सिमम हे तुम्ही कसं ठरवता? मी कॉस्टिंग तर ओपनली नाही सांगू शकत, सॉरी टू से. बट ठीक आहे, मी एक अप्रॉक्स सांगू शकतो, की प्रत्येक मूर्तीचा क्रायटेरिया ना त्याच्या हाईटनुसार होत असतो. फूटच्या हिशोबाने. मग तो 5 फूट असो, 10 फूट असो, 12 फूट असो, 15 फूट, 21 फूट असो आणि प्रत्येक मूर्तीचं जी कॉस्टिंग आहे ना, ती त्याच्या वर्किंगवरती, त्याच्या स्टाईलवरती ठरवली जाते ॲज पर द स्केच. मग त्या स्केचमध्ये नॉर्मल मूर्त्या ज्या असतात, ज्या आपल्या लालबागच्या टाईप म्हणा, साध्या सिंपल सिंहासन मूर्त्या पोस. हां, त्या तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये मिळू शकतात. त्याच्यामध्ये काम नसतं. पण ज्या मूर्त्या थोडेसे हात वरती आहेत, असे क्रॉस बसले, जसे कुणाल पाटीलच्या मूर्त्या असतात, त्या टाइपमध्ये लोकांना हव्या असतात. पण त्या मूर्त्यांमध्ये ना काम पण तेवढंच असतं. त्याला वेल्डिंगही तेवढंच करावं लागतं. त्याला मॅनपॉवरही तेवढीच द्यावी लागते. तर त्याची कॉस्टिंग थोडी जास्त असते. पण लोकांचं एक्स्पेक्टेशन असतं, की ₹10 मध्ये आपल्याला एक ₹15 ची गोष्ट मिळावी. तर ते पॉसिबल नाही होत. मी हेच सगळ्यांना समजवतोय, की तुम्ही त्याची ना खर्च तरी निघाला पाहिजे त्या मूर्तिकाराचा. बरेचसे मूर्तिकार आहेत. मला ह्या लेव्हलला मूर्ती बनवायची आहे, मला त्या लेव्हलला मूर्ती बनवायची आहे म्हणून मूर्त्या घेतात. पण एंडिंगला काय होतं ना, हे त्या मूर्तिकारालाच माहिती. म्हणून मी सांगतो, की कॉम्पिटिशन स्टॉप करा आणि गणपतीवरती भर द्या. आपली पारंपरिकता जपा. आपण जे उत्सव साजरे करतो ना, त्या उत्सवाचं माध्यम काय आहे ते लक्षात घ्या. कॉम्पिटिशन कुठेतरी स्टॉप करून गणपतीवरती भर द्या. मी पुन्हा तेच सांगतो, की आपण एक चांगल्या मूर्त्या घडवू, ज्या पारंपरिक बनतील आणि ज्या सुबक दिसतील. आणि मी माझ्या काही वर्षांनी, अजून 1-2 वर्षांनी माझा तोच कल असेल, की मी पारंपरिक मूर्त्या विकण्याच्या मागे आहे. मला अजिबात कोणाशी कॉम्पिटिशन करायची नाही. अमुक-अमुक प्रभावळ मोठी बनवायची आहे. त्याच्यानंतर अमुक-अमुक गणपती असाच बनवायचा आहे. हां, बॅलन्सिंग जॉब देईन मी तुम्हाला, पण त्या क्रायटेरियामध्ये बसला पाहिजे. तो मला समजला पाहिजे. मी बनवून देणार आहे मूर्ती. तर ती तुम्हाला हँडल करता आली पाहिजे. तुमची कॅपॅसिटी बघणार मी पहिली, की तुम्ही ती मूर्ती अ, हाताळण्यासाठी योग्य आहात का? तरच मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो. कारण त्या मूर्तीमागे माझंही नाव आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघूनच मी त्या गोष्टी करेन. आणखीन एक सांगायला गेलं तर तुम्ही, जसं मी सांगतो नेहमी, की गणपती बाप्पाचं जे स्वरूप आहे ना, ते घडवताना तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, की आपण गणपती बाप्पा किती उंचावर आहे. त्याच्यानंतर तो जेव्हा गणपती फ्लोअरवर असेल किंवा स्टेजवरती असेल, तेव्हा त्या गणपतीची नजर आपल्याला भेटली पाहिजे. म्हणजे नजरेला नजर भेटली ना, तर आपण आणखीन गणपती बाप्पाच्या क्लोज जाऊ. पण जर तुम्ही गणपतीसमोर उभा राहिला आणि गणपती बाप्पा एक साइडला बघत असेल, तर ती मूर्ती पूर्णपणे शून्य होईल. फेल आहे म्हणजे. फेल आहे पूर्ण टोटली. का तर तुमची गणपतीला जोपर्यंत नजर नाही मिळत, तर तुम्ही देवाशी प्रतिसाद करणारच कसा? जर तुम्ही देवाकडे बघताय आणि देव दुसरीकडे बघेल. म्हणजे एक एक आपण आहे, की आपण नॉर्मली एका माणसाशी बोलतोय आणि तो माणूस दुसरीकडे बघत असेल, तर तुम्हाला ते आवडेल का? की तो माणूस इग्नोर करतोय असं वाटतं? ती गोष्ट वेगळी आहे. पण एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, की तुम्ही जेव्हा देवाशी बोलाल ना, तेव्हा तुमच्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. जेव्हा त्याच्या डोळ्यात डोळे घालाल ना, तेव्हा जे आपल्या आतमधले प्रश्न आपण त्याच्यासमोर प्रेझेंट करतो ना, ते तुम्हाला तेव्हाच समजतील, की जेव्हा तुम्ही त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघाल तेव्हा. आणि कधी तुम्हाला बॅड एक्सपिरियन्स झालाय का? म्हणजे कुठला तरी एक मंडळ आहे, तर त्यांनी तुम्हाला म्हणजे पैशाची अटक
किंवा असं काहीतरी असतं आणि तुमचे पेमेंट टर्म्स काय असतात? म्हणजे तुम्ही 100% ॲडव्हान्स घेता की काय टोकन अमाउंट घेता आणि नंतर तुम्ही मूर्ती म्हणजे आगमन आहे, तर आगमनाच्या दिवशी रिमेनिंग पेमेंट घेता? मी पण पक्का लालबागकर आहे. मला पण सगळ्यांना उत्तरं देता येतात.